तुम्ही जसं वागता तसंच तुम्हाला भोगावं लागतं. जसं तुम्ही पेरता तसंच ते उगवतं. साधी सरळ गोष्ट आहे. तर मला असं वाटतं, लहान मूल बघा, तुम्ही लहान मुले अनुकरणशील असतं. तू असं कर किंवा असं करू नये असं जेव्हा आपण त्यांना सांगतो ना, तर ते ऐकत नाही. पण ते आई वडिलांना पाहत असतं, वडील कसे वागतायत, आई कशी वागते, आणि ते त्यांचं अनुकरण करत असतं. त्याच्यामुळे जर त्याच्या आई वडिलांनी जर त्या लहान बाळाच्या वडिलांनी त्याच्या आई वडिलांची काळजी घेताना त्याने पाहिलं असेल, तर त्याला तो मेसेज इनडायरेक्टली गेलेला असतो की जर माझ्या आई वडिलांनी माझ्या आजी आजोबांची काळजी घेतली, याचाच अर्थ मला सुद्धा माझ्या आई वडिलांची काळजी घेणं भागच आहे. आणि सक्ती नावाचा प्रकार नाही, हे त्याला आपोआप जाणवलंय. त्याला कोणी सांगितलं नाही, त्याने ते पाहिले. त्यामुळे तुम्ही जसं वागता तसंच तुम्हाला भोगावं लागतं. जसं तुम्ही पेरता तसंच ते उगवतं. साधी सरळ गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपलं कर्तव्य नीट पार पाडणं आणि बाकी सर्व देवाच्यावर सोडणं, हे सगळं बाकीच्या गोष्टी बरोबर होतील. तुम्ही तुमचं कर्तव्य फक्त नीट पार पाडा.